नमस्कार, आप देख रहे हैं कारा न्यूज। मैं जिया यादव। तो चलिए हिंदी खबरें देखते हैं विस्तार से। दत्तवाड़ी में धम्मकृति नगर के महाप्रज्ञ बुद्ध विहार क्षेत्र में प्रियदर्शी हाउसिंग सोसाइटी के प्रस्तावित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर सार्वजनिक पुस्तकालय में पिछले 5 वर्षों से लता मंगेशकर अस्पताल की प्रबंधक द्वारा अवैध रूप से भवन पर कब्जा कर अस्पताल चलाना, अनुरोध व मांग के बावजूद इसे हटाने के बजाय अस्पताल संचालक टाल मटोल करने से नागरिकों में तीव्र असंतोष निर्माण हुआ है। इस इमारत को रिक्त कर प्रियदर्शिनी संस्था को लौटाने की मांग को लेकर शनिवार से अस्पताल इमारत के समक्ष बेबुनियादी धरना आंदोलन प्रारंभ किया गया। प्रदर्शन कर रहे नागरिकों और संगठन के मुताबिक यह इमारत प्रियदर्शी धम्मकृति नगर की मालिकियत है और लाइब्रेरी के लिए आरक्षित है। संस्था के तत्कालीन अध्यक्ष गौतम पाटिल ने अधिकृत रूप से इस इमारत का 2014 में एनकेपी साल्वे व लता मंगेशकर अस्पताल को किराए पर दिया था, लेकिन 5 साल समाप्ति के बाद भी हॉस्पिटल ने यह जगह खाली कराने के बजाय इसे गलत तरीके से दूसरे संस्थान मतलब हार्ट मेडिकल फाउंडेशन को फिर किराए पर दे दिया। अनुरोध के बाद भी प्रतिसाद नहीं मिलते देख इस इमारत पर अतिक्रमण के खिलाफ व रिक्त करने की मांग को लेकर धम्मकृति नगर के नागरिकों द्वारा भदंत महापंत महाथैरों के नेतृत्व में शनिवार से बेबुनियादी धरना आंदोलन शुरू किया गया। धरना प्रदर्शन में भंते महापंत, पूर्व नगर सेवक नरेंद्र मेंढे, मणि कराव खोबरागड़े, राजेंद्र महादेव राव कामले, राजेंद्र पाटिल व अन्य महिला पुरुष व लाइब्रेरी विद्यार्थियों आदि की प्रमुख उपस्थिति रही। आज 27/1/2023 रोजी आज दुपारी 12 वाजतापासून धम्मकृति नगर दत्तवाडी या ठिकाणी आमची जी प्रियदर्शी गुरुनानक संस्थेची जी इमारत आहे, बिल्डिंग आहे, आंबेडकर वाचनालयाची जी इमारत आहे, त्या वाचनालयाची इमारत गेल्या अनेक दिवसापासून लता मंगेशकर आणि हड हॉस्पिटल यांनी या बिल्डिंगवर जो कब्जा केला, त्या कब्जातून मुक्तता मिळाली पाहिजे आणि हे आंबेडकर भवन, आंबेडकर वाचनाची बिल्डिंग आमच्या ताब्यात मिळाली पाहिजे। याकरता गेल्या अनेक वर्षापासून, अनेक दिवसापासून आम्ही पत्रव्यवहाराच्या माध्यमातून प्रयत्न करत होतो, परंतु ते आमच्या पत्राला न जुमानता ते आपल्या मनमर्जीप्रमाणे या बिल्डिंगचा कारभार आपल्या पद्धतीने करत आहे। या बाबतीत आम्ही अनेकदा सूचना विनंती केल्या, परंतु ते उलट उत्तर देतात का ती बिल्डिंग आम्ही बांधली आहे, ती आमच्या मालकीची आहे। म्हणून आजपासून आम्ही या ठिकाणी धरणा प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। याच्या सूचना सर्व संबंधित सरकारी कार्यालयाला सुद्धा दिल्या आहे आणि धरणा प्रदर्शन सोबत याचा आम्ही साकडे उपोषण, अमर उपोषण सुद्धा करणार आहोत। जेव्हा आमच्या संस्थेची ही मालमत्ता आहे, आम्ही त्यांना लता मंगेशकरला किरायाने दिली, त्यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा होता, संपला। त्याच्यानंतर त्यांनी परस्पर हर्ड फाउंडेशन, जे फाउंडेशनचे जे चेअरमन अध्यक्ष आहेत अमोल देशमुख, हे चालवतात, पण हे सुद्धा मनमानीप्रमाणे इथल्या कार्यकर्त्यासोबत, इथल्या पदाधिकाऱ्यासोबत उद्धट वागणूक करतात। म्हणून आम्ही एक तीव्र आंदोलन लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही चालू केलेलं आहे आणि जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, हे दवाखाना इथून हटत नाही, तेव्हापर्यंत आम्ही आमचं आंदोलन चालू राहील। सांगा। ही इमारत आमच्या प्रियदर्शी सहकारी गृहनिर्माण संस्थेने गरीब उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी बांधलेली आहे। या बिल्डिंगचं बांधकाम आपल्या नगरीतील लोकांच्या प्रियदर्शी सहकारी गृह संस्थेने केलेलं आहे आणि या संस्थेचे अध्यक्ष होते गौतम पुसाराम पाटील यांनी प्रथमतः अमोल देशमुख यांच्या दवाखान्याशी संपर्क साधला आणि कुणालाही न सांगता त्यांच्याशी करार केला। तो त्यांचा करार 2019ला संपला। 2019ला संपल्यानंतर त्यांनी खाली तर केलं, पण आम्हाला कळवलंही नाही आणि नंतर गुपचूपपणे दुसरी जी धरमपेठची संस्था आहे
त्या संस्थेला किरायाने दिला. त्यांचं पण कॉन्ट्रॅक्ट संपला आहे 22पर्यंत. तर ते अरेरावीने बळजबरीने आमच्या या बिल्डिंगवर आपला अधिकार दाखवतात. ही चुकीची पद्धत आहे. आमच्या ऑडिट रिपोर्टमध्ये या दवाखान्याचं बांधकाम, या बिल्डिंगचं बांधकाम आलेलं आहे आणि त्याचा नकाशा पण आहे. तर अशा प्रकारे त्यांचा हा अन्याय आहे, अत्याचार आहे. म्हणतेची आपली नेमकी मागणी काय आहे? आपली मागणी आहे, आमची बिल्डिंग खाली पाहिजे. आमची बिल्डिंग जर खाली झाली तर आम्ही आपल्या मुलांना इथे, मुलींना अभ्यास करायला लावू. मुलं मुली अभ्यास करतील आणि आमच्या समाजाची प्रगती होईल. ही आमची मागणी आहे. बोला. हे आंदोलन आज दिनांक 27 जानेवारी 2024 दुपारी 12 वाजता पासून आयोजित करण्यात आले. याविषयी पोलीस स्टेशन आणि आपल्या नगर परिषद यांना परमिशनसाठी अर्ज त्याच्या आधी दिलेले होते. याची पूर्वपीठिका अशी की 2007 ते 2012च्या पिरियडमध्ये इथली जी सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था होती, ही संस्था 2014 मध्ये लिक्विडेशनमध्ये गेली. दिनांक 8/8/2014 लिक्विडेशनमध्ये गेली. प्रशासकीच्या याच्यामध्ये हे तत्कालीन जे अध्यक्ष होते गौतम पुसाराम पाटील म्हणून, तर त्यांना हे माहीत होतं की हे आता लिक्विडेशनमध्ये चाललेलं आहे. त्याची काही ऑडिट झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे शासनाने ही संस्था ताब्यात घेतली आणि ताब्यात घेतल्याच्या नंतर ही माहिती पुसाराम पाटीलला माहीत होती. तर त्याने त्याच्या आधी 3 मार्च 2014 ते लता मंगेशकर हॉस्पिटल यांच्याशी करार करून ती भाड्याने दिली. भाड्याची रक्कम होती 5,500 रुपये आणि त्याच्यामध्ये आतमधलं जे बांधकाम आहे, संडास, बाथरूम किंवा रूम वगैरे असं त्या इमारतीच्या आतमधलीच किरकोळ बांधकाम आहे, दवाखान्यासाठी उपयुक्त असं बाकीचं बांधकाम त्यांनी केलं. जवळपास ते 8-8.5 लाखाचं ते बांधकाम झालेलं आहे. मग हे बांधकाम झाल्याच्या नंतर त्यावेळेला 5,500 रुपये जे दर महिना भाडं होतं, तर ह्या दर महिन्यात त्याच्यामधून ह्या रिकव्हरी ते करत होते, डिडक्शन करत होते. त्याच्यामध्ये असं त्याच्यामध्ये एक कंडिशन होती की या भाड्यामध्ये दर वर्षाला 10% अमाऊंट म्हणजे वाढवण्यात येईल, म्हणजे किराया 10% वाढवण्यात येईल. तर हा यांनी केलेला जो खर्च आहे आणि हे भाडं आहे याचं जून 2019 त्यांचं समायोजन झालं आणि ते समायोजन झाल्याच्या नंतर त्यांनी 2019 नोव्हेंबरमध्ये त्यांचा तो म्हणजे पिरियड संपला असं आपण गृहीत धरूया. पण मीन व्हाईल म्हणजे मध्यंतरी यांनी काय केलं, बदमाशी काय केली की लता मंगेशकर हॉस्पिटलने त्यांची ऍक्टिव्हिटीज बंद केली, त्यांचा दवाखाना बंद केला आणि पोट भाडेकरू म्हणून हे आता जे हर्ट म्हणून आहे नंबर 2चं, हे हर्ट मेडिकल फाउंडेशन प्रायव्हेट लिमिटेड यांना त्यांनी किरायाने दिलं. म्हणजे एका किरायेदाराने दुसऱ्या किरायेदाराला हा कुठला न्याय आला? संपत्ती आमची, आमच्या संस्थेची बिल्डिंग. आता पलीकडे त्यावेळेला इथे जे वाचनालय चालू होतं त्यावेळेला त्या गौतम पाटीलने हे वाचनालय हाकलून दिलं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची एक गैरसोय होऊ लागली अभ्यासाची. म्हणून पलीकडे बुद्धविहार आहे, बुद्धविहाराच्या बाजूला तिथे वाचनालय आहे. त्या वाचनालयामध्ये विद्यार्थ्यांना अपुरी जागा पडते आणि अपुरी जागा पडते म्हणून आम्ही ही जागा खाली करा आणि या ठिकाणी आम्ही वाचनालय सुरू करणार आहोत आणि येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना त्याचं म्हणजे सोय होईल अभ्यास करायला. कॉम्पिटेटिव्ह ज्या परीक्षा असतात
IPC परीक्षा असतात, UPSC एक्झाम असते, MPSC एक्झाम वगैरे वगैरे. तर त्याच्यासाठी हे आम्हाला बिल्डिंग खाली करायची आहे. याच्यासाठी आम्ही अर्ज विनंत्या जवळपास 6 वर्षापासून करत आहोत. परंतु हे एवढे मुजोर निगरमट्ट आहेत की आम्हाला ते ऐकत नाहीत, मुजोरी करतात, उद्धटपणे उत्तर देतात आणि अखेर या मुद्द्यावर आले की ही बिल्डिंग आमचीच आहे असेही ते म्हणायला लागलेले आहेत. तर हे सगळं चुकीचं आहे. तेव्हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी इथे वाचनालयासाठी ही बिल्डिंग ताबडतोब त्यांनी खाली करून द्यावी अशी आमची आणि या गावकरी मंडळांची अपेक्षा आहे, इच्छा आहे. त्यांनी ते ताबडतोब खाली करून द्यावं, म्हणजे आमचाही त्रास वाचेल आणि त्यांचे विद्यार्थ्यांचं भलं होईल असं मला वाटतंय. जय भीम.